लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरला जाईल। लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे सर्वोतपरी प्रयत्न दिसतात। तर लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला मिळावं अशी इंडिया आघाडीची मागणी आहे। तर लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला, डी पुरंदेश्वरी यांची नावं चर्चेत असल्याची माहिती मिळते। सोमेश कोलगे आपल्याला माहिती देतील। सोमेश, नव्या लोकसभेचे अध्यक्ष कोण याची उत्सुकता आहे, कुणाला संधी मिळू शकते? ज्ञानदा, आतापर्यंतची जी माहिती मिळते त्यानुसार भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा ओम बिर्ला यांच्या नावाचाच विचार सुरू होता, तर दुसऱ्या बाजूला डी पुरंदेश्वरी यांच्याही नावाचा विचार समोर येतोय। त्याचं कारण असं आहे की पुरंदेश्वरी या स्वतः जे आता भारतीय जनता पक्षाच्या NDA सरकारमधील एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे, त्या TDPचे चंद्राबाबू नायडू यांच्या नातेवाईक आहेत, यांच्या मेवणी अशा नात्यामध्ये स्वतः डी पुरंदेश्वरी आहेत आणि त्यासुद्धा आंध्र प्रदेशच्या असल्यामुळे एक दक्षिणेतील चेहरा आहे, महिला आहे आणि विशेष म्हणजे TDP ज्यांच्या पाठिंब्याने हे सरकार स्थापन झालं आणि ज्यांचा पाठिंबा अतिशय महत्त्वाचा आहे सरकार टिकवण्यासाठी, त्यांच्या नातेवाईक डी पुरंदेश्वरी असल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो। दुसऱ्या बाजूला ओम बिर्ला हेच पुन्हा लोकसभा अध्यक्ष राहतील असंही म्हटलं जाते। त्यामुळे आज दुपारी 12 वाजता भाजपकडून अर्ज दाखल केला जाईल। प्रत्यक्ष NDA कडून कोण लोकसभा अध्यक्षपदाचा उमेदवार असेल, तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीचा प्रयत्न असा आहे की उपाध्यक्षपद तरी इंडिया आघाडीला मिळावं। आता भाजप प्रयत्न करते की अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी आणि आतापर्यंतच्या कन्व्हेन्शननुसार, परंपरेनुसार बऱ्याचदा ती बिनविरोध व्हावी यासाठीच प्रयत्न केले जातात, बिनविरोध होते सुद्धा। परंतु यावेळेसची परिस्थिती लक्षात घेता शक्यता आहे की इंडिया आघाडी सुद्धा आपला एखादा उमेदवार देईल का आणि मग ती पहिली आमने सामने एक सामना होईल ज्यातून कळेल की नेमकं इंडिया आघाडीचे खासदार किती आहेत आणि भाजपसोबत किती खासदार आहेत, NDAचे खासदार किती आहेत। पण या सगळ्या गोष्टी होतील की नाही याची उत्तरं ही आजच्या लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज किती जण भरणार आहेत, आज अर्ज किती जण भरणार आहेत यावर अवलंबून असतील। आणि अर्थात उपाध्यक्षपद विरोधकांना म्हणजे इंडिया आघाडीला मिळावं अशी ती मागणी आहे। जर ते दिलं गेलं नाही नियमानुसार तर आम्ही लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचाही उमेदवार देऊ अशी भूमिका इंडिया आघाडीची दिसते। त्यामुळे अर्ज कोण भरणार आहे, किती जणांचे अर्ज येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सोमेश। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।